राम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पेपर पॅटर्नला लागणारी प्रॉपर बाही कशी कट करायची हे डिटेलमध्ये बघणार आहोत। तुमच्या सर्वांच्या खूप कमेंट होत्या की ताई आपल्याकडे पॅटर्न तर नसतील तर आपण कशा पद्धतीने बाही कट केली गेली पाहिजे, किंवा आपण वेगवेगळ्या साईजमध्ये ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेला तोच पेपर पॅटर्न एकच वापरून आपण जर नसेलच आपल्याकडे पेपर पॅटर्न तर आपण कशी बाही कट केली पाहिजे, तर आणि कोणत्या साईजमध्ये किती कॅप हाईट घेतली गेली पाहिजे, हे सर्व तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत आणि त्याचंच आज उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही कोणत्याही साईजचा असा पेपर पॅटर्न बनवलेला असो त्याच्यावेळेस तुम्हाला बाही कशी कट करायची हे आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। यामध्ये लागणारा चार्ट सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे। हा चार्ट तुम्ही तुमच्याकडे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे की याचवरून तुम्हाला कोणत्याही साईजची बाही किंवा कोणत्याही उंचीची बाही कट करायची असेल तर कॅप हाईट एक्झॅक्टली किती घेतली गेली पाहिजे हे पण तुम्हाला यामधून कळणार आहे। तर हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर कॅप हाईट बरोबर आपल्या बाही बरोबर किंवा आपल्या पॅटर्न बरोबर आपल्याला बाही कशी घ्यायची असते ॲडजस्ट करून ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थोडा जरी यूजफुल वाटला तर एक लाईक जरूर करा, कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना गरज आहे अशांपर्यंत शेअर जरूर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा तर आपल्याला बाही कटिंग करत असताना बाहीसाठी आपल्याला काही मेजरमेंट्स आपल्याकडे असावे लागतात। तर ते कोणते कोणते, तर आपण जो पेपर पॅटर्नसाठी म्हणजे आता 34 इंच किंवा 36 साईजच्या 38 साईजच्या 40 साईजच्या साठी आपण जर बाही कट करत असो त्यासाठी तुम्ही असा पॅटर्न करून घेतलेला असणार आहे। तर त्याचा फ्रंट मुंडा घेर आणि बॅक मुंडा घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर हा फ्रंटचा मुंडा घेर आहे, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे आपलं म्हणजे शोल्डर जोडण्यामध्ये। तर या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच वरती सोडून देऊन या पद्धतीने इथे राऊंडमध्ये आपल्याला हा घेर मोजून घ्यायचा आहे। तर हा आलेला आहे आपला 9 इंच। आता बॅक पार्टचा बघूया। सेम अर्धा इंच वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यामध्ये जाईल आणि या पद्धतीने टेप ठेवून आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे। तर हा आलेला आहे आपला 9.5 9.5 ओके। तर हे आता बाजूला ठेवूया आणि बाही कट करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने पेपर घ्यायचा आहे। याची फोल्ड बाजू माझ्या बाजूला आहे आणि ओपन साइड पुढच्या बाजूला आहे। बाही कट करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने फोल्ड पेपर घ्यायचा आहे, कारण यामध्ये आपले बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूच्या बाहीचे शेप आपल्याला द्यायचे असतात। जेवढी तुम्हाला बाही तयार पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला 10 इंच बाही हवी आहे, तर 1 इंच प्लस करून मी 11 वरती मार्किंग केलेलं आहे। तर इथे मी बाहीची उंची लिहिते, टोटल 11 इंच आहे। ओके। यानंतर आता आपल्याला बाहीची रुंदी किती असायला पाहिजे, तर समजा तुम्ही जर पॅटर्नच बनवून ठेवणार असाल तर बाहीच्या पॅटर्नसाठी आपल्याला तुमची बाही कोणत्याही साईजमधली असो 9 इंच हा आपला पॅटर्न फिक्स राहणार आहे। 9 इंचाची घडी तुम्हाला घ्यायची आहे, जशी मी इथं पण घेतलेली आहे 9 इंच। कॅप हाईट म्हणाल तर कॅप हाईटसाठी आपल्याला हा चार्ट रेफर करायचा आहे। तर आता आपण बाही बघत आहोत 10 इंचांची, बरोबर। म्हणजे ही बाही आपल्या कुठल्या याच्यामध्ये येते, तर 5 पेक्षा प्लस असणाऱ्या रो मध्ये येत आहे, बरोबर। तर 5 पेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, 4 इंच। 4 इंच कुठे घ्यायचे आहेत, ही आपली बाहीची वरची बाजू आहे, तर वरच्या बाजूने आपल्याला खाली घ्यायचं आहे 4 इंच डाऊन। ओके। ही आहे आपली दंड घेराची बाजू आणि ही आहे आपली बाहीची वरची बाजू मुंडा घेराजवळची। तर या मुंडा घेराच्या बाजूने आपल्याला 4 इंच मार्क करायचं आहे खाली। ओके। हे सर्वांसाठी सेम असणार आहे जर तुमची बाही 5 पेक्षा जास्त असेल तर। मी जसे तुम्हाला मेजरमेंट सांगते त्याच पद्धतीने मार्क करा बाही आणि बघा तुम्ही एकदा लावून या पद्धतीने। तर हे अंतर आपण घेतलेलं आहे 4 इंच। हे अंतर म्हणजे इथे आपल्याला फिक्स अंतर किती घ्यायचं आहे, तर याच्यासाठी पॅटर्न बनवत असताना तुम्हाला इथून मार्किंग टाकायचं आहे। तुमची साईज कोणतीही असो तुम्हाला 8 इंचांवर मार्किंग टाकायचं आहे, बरोबर। आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे। पण जर तुम्हाला तुमच्या आता या चेस्ट बरोबर आपल्याला पॅटर्न काढायचं आहे, बरोबर। आपली पॅटर्न तयार आहे त्याच्याबरोबर आपल्याला बाही कट करायची आहे। तर अशा वेळेला तुम्ही एक सूत्र वापरू शकता जे मी तुम्हाला आता देत आहे। बाहीची रुंदी किती असली पाहिजे हे आहे त्याचं सूत्र। बघा, तुमची चेस्ट जितकी पण असेल, समजा तुमची चेस्ट आहे आता आपण 34 साठी बनवतोय तर त्याला भागिले करायचं 4, जे येणार आहे ती तुमची असणार आहे बाहीची रुंदी। तर इथे किती आलेलं आहे 8.5। तर 8.5 आपण या बाजूनी बघायचं कुठे येते तिथे मार्क करायचं। हे असणार आहे तुमचं पर्टिक्युलर चेस्ट वाईज जर तुम्ही बाहीचं कटिंग करणार असाल तर। अदरवाईज आपला फॉर्म्युला काय आहे,
8 इंच कंपल्सरी तुम्हाला इथे घ्यायचं आहे जर तुम्ही पॅटर्न बनवून ठेवणार असाल तर, आणि त्याच्या बाहेर 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे कंपल्सरी सगळ्या साईजसाठी असणार आहे, बरोबर. आता आपण 34 साईजसाठी बनवते म्हणून मी ते 8.5 वरती मार्क केलेलं आहे. प्रॉपरली आपलं हे टोटल अंतर 9 इंच आहे. ओके, पण आपल्याला 8.5 पर्यंतची बाही पुरते, म्हणजे पॅटर्नमधनं सुद्धा तो बाहेरचा पार्ट आपला मायनसच होऊन जात असतो. ओके, तर आता आपल्याला हे 8.5 वरती मार्क केलं. त्यानंतर दंड घेर आहे आपला या पॅटर्नमध्ये 10 वरती 5 इंचांचा. तर इथे 5 वरती मी मार्क केलं, म्हणजे 10 आहे, 10च्या अर्ध करायचं आहे आपल्याला, तर इथे येणार आहे आपलं 5. ओके, त्यानंतर या बाजूनी 1.5 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. का तर आपलं हे शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच ठेवलेलं आहे ब्लाऊजमध्ये, तर 1.5 इंच आपण आत आलोत. इथे आपल्याला दंडघेरावरती 1.5 इंच मार्जिन पुढे ॲड करायचं आहे, बरोबर. कारण हे आपला दंडघेर 10 आहे, 10च्या अर्धा 5 आपण इथे टाकला, त्याच्या बाहेर 1.5 इंच हे मार्जिन. ओके, इथंपर्यंतचा सगळा पोर्शन तुमच्या लक्षात आला असेल. आता आपल्याला वरचा शेप देऊन घेऊया आणि मग या खालच्या लाईन्स आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, कारण यामध्ये जर समजा आपल्याला जर कमी किंवा जास्त पुढे वाढवलं तर ते आपल्या पॅटर्न बरोबर किंवा आपल्या पुढच्या आणि बॅकच्या भागाबरोबर हा जो शेप आहे तो जुळला पाहिजे. ओके, तर चला आता आपल्याला हा शेप देत असताना इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर इथे तर आता आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटमध्ये एक तिरकी लाईन देऊन घ्यायची. तर या लाईनच्या सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा. सेंटर पॉईंटच्या खाली आणि वर पाव इंच आपल्याला मार्क करायचं आहे. वरच्या बाजूला पाव इंच आणि खाली पाव इंच. 0.25 0.25. त्यानंतर या बाजूतून वरच्या बाजूला आपल्याला 2 इंचांवर एक मार्क करायचा आहे. तिथून खाली आपल्याला 0.25 वरती एक मार्क करायचा आहे. फोल्ड बाजूकडून 1 इंच आपल्याला आतमध्ये मार्क करायचा इकडे. आता आपल्याला हा 1 2 3 4 आणि या बाजूला 0.5 खाली आलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप देण्यासाठी तुम्ही एकतर कर्वपट्टीचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जर हाताने देणं जमणार असेल तर हाताने देऊ शकता. आता हा जो 0.5 आपण खाली घेतलेला आहे त्याच्याबरोबर आपल्याला हा आणि हा 0.25 खाली आलेला आहे याच्याशी आपल्याला हा असा जुळवून घ्यायचा. तर हा शेप आपण देऊन घेतला. आता आतल्या मुंड्याचा शेप देताना आपल्याला हा जो आपण 0.25 खाली घेतलेला आहे तो, त्यानंतर या बाजूने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि जिथे आपण या आणि या लाईनचा सेंटर पॉईंट काढला तिथून 1 इंच आपल्याला वर मार्क करायचं आहे. ओके, आता हे सर्व पॉईंट आपण तर बघा हे याच्यातून आणि याच्यामध्ये आपल्या इकडे मिळवायचं. ओके, तर आपला असणार आहे बाहीचा शेप. बरोबर मोजून बघायचं आहे. तर फ्रंटचा आहे किती आहे 9 आणि बॅकचा आहे 9.5. तर याच्यावरती आपल्याला हा बॅक पार्टवरती बॅकचा किती 9.5 हा आहे बॅकचा मुंडा आणि फ्रंटचा आहे 9. तर फ्रंटचा शेप आपण जिथं दिलेला आहे त्या भागावरती आपल्याला या पद्धतीने टेपला प्रॉपर शेप देत आपल्याला इथे मार्क करायचा आहे. तर इथे 9 वरती मार्क केलं. आता या आणि या पॉईंटचा आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. ओके, या सेंटर पॉईंटपासून आतमध्ये आपल्याला 1.5 इंचांवर मार्क करायचं आहे. तर हा पॉईंट येतो आपला 1.5 इंचांचा इथे. इथून आतमध्ये 1.5 इंच आपण घेतलं. ओके, आता आपल्याला हा पॉईंट आणि खाली आपलं जे फिटिंगचं पॉईंट आलेला तिथे आपल्याला एक मार्क लाईन देऊन घ्यायची आणि इथे आपली ही फिटिंगची लाईन, सॉरी ही फिटिंगची आणि ही मार्जिनची लाईन. आता आपल्याला अजून 2 मार्किंग चेक करायचे आहेत. ते कोणते? तर आपली 5 वरती आणि 8 वरती बाहीचं अंतर मॅच होतंय का बघायचं. 5 वरती आणि 8 वरती. 5 वरती आपल्याला बाहीचं फिटिंग हवा आहे. तर इथे या लाईन्स ड्रॉ करून घेऊया. 5 वरती आणि 8 वरती लाईन्स आपण ड्रॉ करून घेतल्या. ओके, तर आता 5 वरती आपलं मार्किंग आहे 6.5. तर इथं आलेलं आहे 6.5. पाव इंच लूजिंग चालू शकतं. जर अगदी तुम्हाला टाईट टू टाईट फिटिंग हवं असेल तर तुम्ही इथे एक्झॅक्टली 6.25 वरती मार्क करा. कारण ब्लाऊजवरचं जे मेजरमेंट आहे ते 6.25 आलेलं आहे, बरोबर. म्हणून आपण इथे 6.25ला मार्क केलं आणि इथे आलेलं आहे आपलं
5.5. तर इथे पण आपलं आलेलं आहे 5.25, म्हणजे इथे आपल्याला 1/2 इंच 5.5 येण्यासाठी 1/2 इंच इकडे मार्क करावं लागेल, बरोबर. तर आता यामधून आपल्याला लाईन घ्यायची आहे. पद्धतीने आपण इथे सेट करायची अशी, कारण इथे तर आपल्याला एवढंच अंतर हवं आहे, त्यासाठी आपल्याला या शेपपट्टीचा उपयोग करायचा आहे. तर या पॉईंटमधून इथून जाणारी आणि इकडे खाली मिळणारी आपल्याला ही या पद्धतीने शेपपट्टीचा वापर करून लाईन देऊन घ्यायची. ओके, आणि हा पॉईंट आहे तो आपल्याला इथे जुळवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपलं बाहीचं मार्किंग होणार आहे. आणि इथे पण आपल्याला मग हा शेप थोडासा आतल्या बाजूनेच देऊन घ्यायचा. ओके, तर ही आपली 30 चेस्ट 34 साठीची बाहीचं पॅटर्न आपण बनवलेलं आहे. ओके, आणि याची इथली रुंदी आहे 5.00. 5 वरती हाईट आहे, 8 वरती 5.5 आणि 5 वरती आहे 6.25. तर हे सर्व मार्किंग करून ठेवलं आणि कॅप हाईट घेतलेली आहे 4 वरती बाहीची उंची घेतली. त्यानंतर हे तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. मार्किंग झालं. तर बघा इथे बाही आपण जेव्हा जोडू या बाजूला इथे अर्धा इंचानी, तर इथे जोडल्यानंतर इथे बघा हा पार्ट आपण इथे जोडू आणि हा पार्ट आपल्याला याच्यावरती इथे ठेवावा लागेल, बरोबर. तर हा इथे जोडल्यानंतर आपल्याला हा पार्ट बरोबर बाही बरोबर होतोय का ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर ही आपली बाही कट केलेली आहे, याला नॉच दिला. हा फ्रंटचा पार्ट आहे, हा फ्रंटच्या पार्ट बरोबर तर बघा हा आपला व्यवस्थित एक्झॅक्टली पार्ट आपला जुळत आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा जर बाही तुमच्या मेजरमेंटमध्ये कट करायची असेल तर ही मेथड जरूर वापरू शकता. या पद्धतीने कटिंग घेतलात तर तुमची बाहीसुद्धा प्रॉपर येणार आहे. आणि या ह्याचे सगळे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 या पद्धतीने पार्ट 4 बाहीचा पार्ट 4मध्ये येणार आहे हा पार्ट आपला. तर हे सर्व पार्ट एकत्रित बघा आणि व्यवस्थित ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. काही शंका असेल तर जरूर कमेंट करून विचारा आणि अजून तुम्हाला कुठल्या साईजमध्ये ब्लाऊज कटिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.